PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। निबंधक नोंदणी विभागातील बेकायदेशीर खासगी कर्मचाऱ्यांना बंदी घालण्यात यावी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांची नोंदणी उपमहानिरीक्षक आणि मुद्रांक उपनियंत्रक विजय भालेराव यांच्याकडे मागणी करण्यात आली। नोंदणी कार्यालयात काही खासगी व्यक्ती अनधिकृतपणे काम करताना दिसतात। हे कर्मचारी कुठल्याही शासकीय मान्यतेने किंवा एजन्सीद्वारे नियुक्त केलेले नाहीत। ते थेट काही अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार कार्यालयात वावरतात। अनेकदा ते कर्मचाऱ्यांच्या खुर्ची आणि टेबलवर बसून शासकीय कागदपत्रे हाताळतात। त्यामुळे संवेदनशील नोंदणी कामकाजाची माहिती थेट या खासगी कर्मचाऱ्यांच्या हातात जाते। त्यामुळे फक्त सामान्य नागरिकांची गैरसोय होत नाही, तर शासकीय कामकाजाची विश्वासार्हताही धोक्यात येते। नोंदणी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्र काढणे सक्तीचे करण्यात आले आहे। या आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याने खासगी कर्मचारी कार्यालयात बिनधास्त वावरत असतात। मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882, दस्त नोंदणी कायदा 1908 यामध्ये स्पष्ट निर्देश दिले आहेत। येथील उपनिबंधकाकडून केवळ दस्त नोंदणी करून घेणे हीच एक जबाबदारी नाही, तर नोंदणीसाठी आलेले दस्त कायदेशीर आहे की नाही याची पडताळणी करणे हे देखील अपेक्षित आहे। जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये गेल्या अनेक दिवसापासून खासगी कर्मचारी या ठिकाणी काम करत असताना आम्हाला दिसत आहे। त्यांच्याकडे कुठले ओळखपत्र नाही। ते अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये जातात, त्यांच्या खुर्चीवर बसतात, चुकीचे दस्त नोंदणी करतात। म्हणजे हा काय प्रकार सुरू आहे या कार्यालयामध्ये? या संदर्भामध्ये आम्ही आताच भालेराव साहेबांना निवेदन दिलं। त्यांना मागणी केली की आपल्या कार्यालयामध्ये जे खासगी कर्मचारी दलाल आहेत ते बिनधास्तपणे वावरतात, स्वतःला अधिकारी कर्मचारी समजतात आणि चुकीचे दस्त नोंदणी या ठिकाणी सर्रासपणे सुरू आहे। अधिकाऱ्यांना चिरीमिरी द्यायची, चुकीचे दस्त नोंदणी करायच्या आणि शासनाला मिळणारा जो महसूल आहे तो स्वतःच्या खिशात घालायचा, काही अधिकाऱ्यांच्या खिशात घालायचा। अशी ही सगळी भ्रष्टाचार यंत्रणा या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळं भालेराव साहेब असतील, आपले सहजिल्हा निबंधक गांगुर्डे साहेब असतील, यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने बघून जे खासगी दलाल या ठिकाणी वावरतात त्यांच्यावरती कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी। आणि दुसरी मागणी अशी आहे की अधिकारी जे इथं परमनंट आहेत, जे सरकारी आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये आय कार्ड नसते। मग ज्या वेळेला नागरिक या ठिकाणी दस्त नोंदणी करायला येतो, कुठल्या अधिकाऱ्याला भेटायचं, काय भेटायचं, अधिकाऱ्यांची ओळख होत नाही। त्याचाच फायदा घेतात हे दलाल लोक। आणि हे सरळ नवीन दस्त नोंदणी पाठीमागे जे टायपिस्टचे दुकान आहेत त्या ठिकाणी जातात, नवीन दस्त नोंदणी दस्त तयार करतात। कसे कुठलेही कागदपत्र त्या ठिकाणी वापरले जातात, ते शासनाच्या नियमानुसार असत नाही आणि इथं त्या ठिकाणी दस्त नोंदणी होते। म्हणजे चिरीमिरी देऊन अधिकाऱ्यांना या दस्त नोंदणी सर्रासपणे सुरू आहे। अनेक प्रकरण या न्यूज पत्रामध्ये आलेले आहेत, वर्तमानपत्रामध्ये आलेले आहेत, चॅनलला सुद्धा या कार्यालयाच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या उघडकीस आलेल्या आहेत, परंतु कारवाई होताना दिसत नाही। गेल्या काही दिवसांपासून दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात दलाल सक्रिय बनले आहेत। ते थेट झेरॉक्स किंवा टायपिस्टकडे जाऊन कॉपी पेस्ट करताना नवीन दस्तावेज तयार करतात। याच दस्तावेजावर व्यवहार केला जातो। विशेष म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयात दलाल आणि काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हस्तकांची चलती आहे। त्यामुळे बऱ्याचदा चुकीच्या दस्तांची अनधिकृतपणे नोंद घेतली जाते। ही गंभीर बाब असून यामुळे अनधिकृत दुय्यम निबंधक कार्यालयात वापरणाऱ्या दलालांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे। त्याचबरोबर दुय्यम निबंधक कार्यालयात सर्वच ठिकाणी CCTV बसवावे, जेणेकरून पारदर्शकता येईल। त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना ओळखपत्र घालणे बंधनकारक करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात गटचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे, योगेश उबाळे यांच्या वतीनं जिल्हा निबंधक यांच्याकडे करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक विजय भालेराव यांच्याकडे देण्यात आले। जनता न्यूज करता दीप वरगट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।